नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एक अशा ऐतिहासिक सत्याचा वेध घेणार आहोत जे ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. मानवी इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणजे तथागत बुद्ध हे फक्त एका धर्माचे संस्थापक नव्हते, तर ते मानवी मनाचे पहिले शास्त्रज्ञ आणि खऱ्या अर्थाने जगातील पहिले सायकोलॉजिस्ट किंवा मनोविश्लेषक होते. होय, हे 100% खरं आहे. चला तर मग वेळ न दवडता या रंजक विश्लेषणात आपण थेट डुबकी मारूया आणि मानवी मनाचं हे अफाट रहस्य उलगडूया. आता हा विचार बघा, हा अँटी गुरु दृष्टिकोन खरोखरच भन्नाट आहे. बुद्धांनी अगदी स्पष्ट सांगितलं होतं की मी सांगतोय म्हणून आंधळेपणाने माझ्यावर विश्वास ठेवू नका. त्यांनी सर्वांना स्वतःच्या तर्कावर आणि अनुभवावर विसंबून राहण्याचं आवाहन केलं. आधुनिक तत्त्वज्ञ जॉन लॉक आणि डेव्हिड ह्यूम यांनी जे विचार मांडले ना, अगदी तेच विचार 2500 वर्षांपूर्वी इथे मांडले गेले होते. अत्तदीप भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः बना. विचार करण्याचं आणि स्वतः शोध घेण्याचं किती मोठं स्वातंत्र्य त्यांनी दिलंय, नाही का? तर आपल्या विश्लेषणाचा पहिला भाग आहे जगातील पहिले मनोविश्लेषक. पारंपरिक धारणा आणि वैज्ञानिक पद्धत यांच्यातला हा फरक जरा समजून घेऊया. पारंपरिक विचार हे अनेकदा आंधळी भक्ती, चमत्कार आणि नशिबावर अवलंबून असतात. तिथे प्रश्न विचारायला जागाच नसते. पण बुद्धांची पद्धत याच्या अगदी उलट होती. ती पूर्णपणे तार्किक विश्लेषण, स्वतःचा अनुभव आणि मनाच्या पद्धतशीर निरीक्षणावर आधारित होती. थोडक्यात सांगायचं तर मानवी इतिहासात विचारांचं हे एक प्रचंड मोठं आणि क्रांतिकारी स्थित्यांतर होतं. पुढे जाऊया भाग 2 कडे, दुःखाचे मूळ, कडुनिंबाची गोष्ट. यामागे एक फारच रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एकदा एक अत्यंत दुःखी आणि वेदनेने ग्रस्त असलेला माणूस बुद्धांकडे आला. त्याला त्याच्या दुःखाचं कारणच माहीत नव्हतं. मग बुद्धांनी त्याला जवळच्या जंगलातून काही लहान रोपं आणायला सांगितली. जेव्हा त्याने ती रोपं आणली ना, तेव्हा बुद्धांनी त्याला एका रोपाच्या मुळांकडे अगदी बारकाईने पाहायला लावलं. तिथे त्या रोपाच्या बियांची टरफलं चिकटलेली होती आणि त्यावरून ओळखता आलं की ते कडुनिंबाचं रोप आहे. म्हणजे बघा, रोपाची केवळ 2-4 पानं पाहून नाही, तर त्याचं मूळ बीज पाहून रोपाची खऱ्या अर्थाने प्रवृत्ती समजते. आणि हाच तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या कडुनिंबाच्या रोपाप्रमाणेच आपल्या मानवी मानसिकतेचंही असतं. कोणतंही दुःख किंवा मानसिक वेदना एका निश्चित कारणाशिवाय उद्भवतच नाही. आजचं आधुनिक वैद्यकीय शास्त्र जसं रोगाचं योग्य निदान करण्यावर भर देतं, अगदी तसंच मानसिक वेदनांचं अचूक मूळ शोधल्याशिवाय त्यावर उपचार करणं म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखंच आहे. थोडक्यात आजाराचं मूळ शोधणं हीच उपचाराची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आता वळूया भाग 3 कडे, 4 आर्य सत्ये, वैद्यकीय निदान. हा दृष्टिकोन पाहिलात तर तो हुबेहूब एखाद्या डॉक्टरांच्या क्लिनिकल चार्टसारखाच वाटतो. बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्ये हे प्रत्यक्षात एक परिपूर्ण वैद्यकीय निदान आहे. पहिलं सत्य मान्य करतं की दुःख किंवा मानसिक आजार अस्तित्वात आहे. दुसरं सत्य सांगतं की या आजाराला एक निश्चित असं मूळ कारण आहे. तिसरं सत्य हमी देतं की घाबरू नका, यावर उपचार पूर्णपणे शक्य आहे. आणि चौथं सत्य त्या उपचाराची विशिष्ट पद्धत सुचवतं. म्हणजे विचार करा, 2500 वर्षांपूर्वीचा हा दृष्टिकोन किती अद्भुत आणि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक आहे. यानंतर येतो आपला भाग 4, अष्टांगिक मार्ग, उपचार पद्धती. आता हे 8 मार्ग ऐकायला थोडे कंटाळवाणे वाटू नयेत म्हणून आपण त्यांना 3 मुख्य आणि सोप्या विभागांत विभागलंय. ते म्हणजे नीतिमत्ता किंवा शील, मनाचं अनुशासन किंवा समाधी आणि शहाणपण म्हणजेच प्रज्ञा. हे उपचार नैतिक वर्तन, मानसिक शिस्त आणि बौद्धिक आकलन या तिन्ही आघाड्यांवर कसे काम करतात ते यातून स्पष्ट होतं. खरं सांगायचं तर हा एक अत्यंत परिपूर्ण असा मानसोपचार आहे. आता प्रज्ञेच्या भागातील ही सम्यक संकल्प नावाची संकल्पना बघा. ती आजच्या काळात किती चपखल बसते. अहंकार किंवा अवास्तव अपेक्षांमधून येणारी ध्येय मानवी मनाला प्रचंड त्रास देतात. आजकाल आपण पाहतो, अनेकदा पालक आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा ठेवतात, ज्यामुळे मुलं आणि पालक दोघंही दुःखी होतात. ताणतणाव आणि नैराश्य वाढतं. संकल्प नक्की असावा, पण तो अहंकारावर नाही, तर एका योग्य आणि समतोल विचारावर आधारित असावा. हेच यातून शिकायला मिळतं. नीतिमत्तेच्या पातळीवर आणखी 2 गोष्टी येतात, सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत. मानसिक आरोग्यासाठी बाह्य शिस्तसुद्धा तितकीच महत्त्वाची असते बरं का. आपलं बोलणं आणि कृती यामुळे कोणालाही शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक हानी होता कामा नये. खोटं बोलणं, निंदा करणं किंवा हिंसक वागणं यामुळे इतरांचं तर नुकसान होतंच, पण सर्वात जास्त आपलंच मन प्रदूषित होतं. मनोविश्लेषणाचं हे एक अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. आणि यावरून हे अगदी स्पष्ट होतं की नैतिक श्रम ही मानसिक आरोग्याची किती प्राथमिक गरज आहे. यालाच सम्यक आजीविका असं म्हटलंय. इतरांचं शोषण करून, विनाशकारी व्यवसाय करून किंवा निसर्गाला आणि प्राण्यांना दुःख देऊन मिळवलेल्या पैशावर एखादं निरोगी आणि शांत मन कधीच उभं राहू शकत नाही.
सम्यक आजीविका म्हणजे अगदी साधेपणाने आणि कोणालाही न दुखावणारा प्रामाणिक व्यवसाय करणं. किती सोपं, पण किती सखोल आहे हे. आपल्या विश्लेषणाचा 5वा भाग, सजगता आणि समानता. आता सम्यक स्मृती या संकल्पनेकडे वळूया, ज्याला आजच्या भाषेत आपण माइंडफुलनेस म्हणतो. माइंडफुलनेस म्हणजे केवळ डोळे बंद करून शांत बसणं नव्हे, तर ही स्वतःच्या मानसिक प्रक्रियेचा मागोवा घेणारी एक अत्यंत सक्रिय आणि क्लिनिकल पद्धत आहे. नकारात्मक आठवणींवर सतत विचार करण्याच्या आपल्या मेंदूच्या सवयीला थांबवण्यासाठी वास्तव जसं आहे तसं एका तटस्थ साक्षीदाराप्रमाणे पाहणं हेच खऱ्या अर्थाने या मनोविश्लेषणाचं मूळ स्वरूप आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं हे अत्यंत प्रभावी विधान बघा. हे आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य गाभा अधिकच पक्का करतं. ते म्हणतात, हे केवळ तत्वज्ञान नाही, हे मानसशास्त्र आहे. याचाच अर्थ बुद्धांचे विचार केवळ काही तात्विक गप्पा नव्हत्या, तर ते जगातील पहिले मानसोपचार होते. दुःख नष्ट करता येतं आणि मानवी मन पूर्णपणे निरोगी करता येतं, हा प्रयत्नवाद त्यांनी अगदी 100% वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडला होता. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजच्या काळात या विज्ञानाचा काय उपयोग? तर या प्राचीन विज्ञानाचं महत्त्व आज आणखीनच वाढलंय. बुद्धांनी सर्वच प्रकारच्या विषमतेला कडाडून विरोध केला होता. भेदभाव पाळणं हे पूर्णपणे निसर्गविरोधी आहे, हे त्यांनी तर्काने सिद्ध केलं. आज जेव्हा जग वंश, जात आणि धर्माच्या संघर्षात दुभंगलेलं आहे, सगळीकडे हिंसेचा मार्ग अवलंबला जातोय, तेव्हा ही दुभंगलेली मनं बरी करण्यासाठी या समतावादी मानसशास्त्राची आपल्याला नितांत गरज आहे. आणि याच एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आज थांबणार आहोत. आपल्या सभोवतालचा वाढता तणाव पाहता, मानवी मनाला शांत करण्यासाठी आणि समाज खऱ्या अर्थाने निरोगी करण्यासाठी 2500 वर्षांपूर्वी मांडलेला हा तार्किक, वैज्ञानिक आणि मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारणं हीच आता काळाची गरज बनली आहे का? हा खरोखरच प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.